नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी पुणे. व्यक्तिमत्व विकासासाठी बालवयातच नाट्याचे संस्कार होणे अत्यंत गरजेचे आहे. या उद्देशाने 1978 साली प्रकाश पारखी सरांनी नाट्य संस्कार कला अकादमी स्थापन केली. गेल्या 40 वर्षांपासून ही बालनाट्य शिबिरे सातत्यानं चालू आहेत. लबाड लांडगा, मंग्या गारुडी आणि जादूची पुंगी, भित्रा राजपुत्र, बिन कपड्यांचा राजा अशा बालनाट्यांनी सुरुवात झाली. ढब्बू ढोल, रिमोट गोल, आई शपथ, आजोबांच्या धमाल गोष्टी या बालनाट्यांचे महाराष्ट्रभर अनेक यशस्वी प्रयोग होत आहेत. संस्थेच्या बालनाट्य प्रशिक्षण शिबिरातून अनेक कलाकार उदयास आले. राष्ट्रपती पुरस्कार विजेते अमित फाळके आणि अश्विन चितळे, प्रख्यात आंतरराष्ट्रीय कीर्तीची मराठी आणि हिंदी सिने जगतातली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, चित्रपट निर्माता योगेश सोमण, अभिनेता लोकेश गुप्ते, नचिकेत पूर्णपात्रे, युवा अभिनेते सक्षम कुलकर्णी, अथर्व कर्वे, शिवराज वायचळ, युवा अभिनेत्री शिवानी रांगोळे, तेजश्री वालावलकर, प्रियदर्शनी इंदलकर, श्रुती कार्लेकर हे सगळे नाट्य संस्कारचेच विद्यार्थी. बालवयात नाट्य संस्कार झालेले कलाकार आज प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही संस्थेचं ऋण मानतात. म्हणूनच सुबोध भावे आपल्या अत्यंत व्यस्त कारकिर्दीमधून वेळ काढून नाट्य संस्कारच्या बालनाटिकांमधून अजूनही अतिशय प्रेमाने काम करतो. नाट्य संस्कार म्हणजे फक्त अभिनय नव्हे, तर रंगभूषा, वेशभूषा, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत, नेपथ्य, लेखन आणि दिग्दर्शन सुद्धा. याचे योग्य मार्गदर्शन संस्थेच्या बालनाट्य शिबिरांमध्ये मिळाल्यामुळे चित्रपट सृष्टीमध्ये रंगभूषाकार अमोद दोशी, स्वतःची ऑडिओ व्हिडिओ निर्मिती संस्था असलेला महेश लिमय, वेशभूषाकार चैत्राली डोंगरे, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकर, लेखक, दिग्दर्शक अपूर्व साठे, यातून फक्त कलाकारच नाही, तर अनेक यशस्वी डॉक्टर्स, इंजिनियर्स, उद्योजक, व्यावसायिक, त्याचबरोबर समाजसेवकही घडले. बालनाट्य शिबिरांमधून मिळालेल्या संस्कारांचा त्यांना आजही त्यांच्या करिअरमध्ये भरपूर उपयोग होत आहे. नाट्य संस्कारतर्फे शिशु गटापासून पुढे सर्व वयोगटासाठी दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धांचं आयोजन केलं जातं. एका व्यक्तीनं 3 ते 5 मिनिटांमध्ये एखाद्या प्रसंगाचं केलेलं सादरीकरण म्हणजेच नाट्यछटा. 1992 सालापासून नाट्य संस्कार कला अकादमी सातत्यानं या स्पर्धांचं संयोजन पुणे आणि पिंपरी चिंचवड विभागातून करत आहे. दरवर्षी हजारो स्पर्धक यात भाग घेतात. मराठी भाषेतील नाट्यछटा स्पर्धांचे यश लक्षात घेऊन हिंदी आणि इंग्रजी भाषेतही आता नाट्यछटा स्पर्धा संस्थेतर्फे घेतल्या जातात. संस्थेचे मार्गदर्शक गुरुवर्य भालबा केळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ भालबा केळकर स्मृती करंडक स्पर्धा 1991 पासून आयोजित केल्या जातात. 10 वर्षांच्या आतील मुलांसाठी 10 मिनिटांच्या नाटुकल्यांच्या अशा या महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा आहेत. या स्पर्धांच्या संयोजनात पुरुषोत्तम करंडक स्पर्धा आयोजित करणारी
महाराष्ट्रीय कलोपासक ही संस्थाही आता सहभागी झाली आहे. ही चळवळ अधिक प्रभावी होण्यासाठी नाट्य प्रतिमा प्रकाशन सुरू करण्यात आलं. नाट्यछटा, नाटुकल्या, नाटिका, नाट्यशास्त्र विषयक पुस्तके, ऑडिओ सीडीज, व्हिडिओ सीडीज, डीव्हीडीज यांचंही प्रकाशन केलं. शाळा, संमेलनं या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर वाचकांपर्यंत उपलब्ध करून दिलं. दरवर्षी 5 ते 8 आणि 8 ते 16 या वयोगटासाठी 15 एप्रिल ते 30 एप्रिल आणि 15 मे ते 30 मे तसंच वर्षभर रविवार सत्रात नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या जातात. प्रभावी अध्यापनासाठी शिक्षकांच्या आणि हौशी पालकांसाठी नाट्य कार्यशाळा घेतल्या जातात. यातूनच वार्षिक सभासद योजना सुरू केली आहे. सभासदांना महिन्यातील एका रविवारी नाट्य कार्यशाळा आणि संस्थेच्या उपक्रमात संयोजनात सहभागाची संधी दिली जाते. टीव्ही सिरियल्स आणि चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात त्यामध्ये अभिनय करण्यासाठी आकर्षिली जात आहे. त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी युवा नाट्य कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये 18 वर्षांवरील सर्वांना नाटकासाठी उपयोगी असणाऱ्या सर्वच अंगांचं मार्गदर्शन आणि ऑडिशनसाठी सुद्धा तयारी करून घेतली जाते. गायन, वादन, नृत्य, चित्रकला यांच्या सरकारमान्य शालेय परीक्षा आहेत आणि या परीक्षेचे गुण 10वी बोर्डाच्या परीक्षेत धरले जातात. पण नाट्यकलेची कोणतीही परीक्षा नसल्यामुळे नाट्य संस्कार कला अकादमीनं 3 परीक्षा सुरू केल्या आहेत. 7 वर्षांवरील वयोगटासाठी बालनाट्य संस्कार, 9 वर्षावरील वयोगटासाठी किशोर नाट्य संस्कार आणि 12 वर्षांवरील वयोगटासाठी कुमार नाट्य संस्कार. आनंददायी शिक्षण याच्यासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे अभ्यास नाट्य. शालेय अभ्यासक्रमात गणित, इंग्रजी, विज्ञान इत्यादी विषय मनोरंजक आणि सोप्या पद्धतीने शिकवले जावेत यासाठी नाटकाचा उपयोग केला जावा म्हणून अभ्यास नाट्य ही चळवळ हाती घेतली आहे. श्रीयुत प्रकाश पारखी सरांनी पुण्यासह महाराष्ट्रभर तसंच महाराष्ट्राबाहेर आणि परदेशातही नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या आहेत. भविष्य काळामध्ये विदेशी भाषेतील बालनाट्य आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी नाट्य प्रशिक्षण घेण्याचा संस्थेचा संकल्प आहे. प्रशिक्षण, प्रयोग आणि प्रकाशन या 3ही माध्यमातून 40 वर्षे कार्य करणारी ही संस्था म्हणजेच नाट्य संस्कार कला अकादमी पुणे. आमच्या या कार्यात आपणही सहभागी होऊ शकता. आपण www.natyasanskar.com या वेबसाईटवर लॉग इन करा किंवा आमच्या 205 शुक्रवार पेठ पुणे 2 येथील कार्यालयाशी संपर्क साधा. दूरध्वनी क्रमांक नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी पुणे. नमस्कार नमस्कार. सुरुवात करायच्या समारंभाला. निकाल तुमचा तयार झालेला आहे. फक्त सर्टिफिकेट लिहिण्याचं काम सुरू आहे. तोपर्यंत परीक्षकांना या स्पर्धेबद्दल काय वाटते त्याबद्दल 2 शब्द परीक्षकांच्या वतीनं. कोण बोलणार? संगीता पुराण. नमस्कार. सर्वांचं पहिल्यांदा मनापासून अभिनंदन. म्हणजे तुमचं तर आहेच पण तुमच्या पालकांचं, कारण आज रविवारचा दिवस
कामाचा दिवस म्हणजे घरातल्या कामाचा दिवस सोडून सगळे पालक तुम्हाला घेऊन दिवसभर इकडे येत आहेत, बरोबर ना? आणि खूप तयारी करून घेतलेली आहे सगळ्यांची. आम्हाला अगदी छान जाणवत आहे की तुम्ही जे कोणी इथे वर चढून आलं त्या सगळ्यांनी उत्तम तयारी केलेली होती. असं नाही की कोणीतरी कंटाळा केला आणि येऊन अचानकच उभं राहिलंय. तुम्हाला सगळेजण सांगतच असतील की जेव्हा तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेता तेव्हा खरंच आहे ना की कोणीतरी हरतं जिंकतं सगळा भाग तो सगळ्यांना सगळं माहिती. आता जेव्हा आपल्याला बक्षीस मिळतं तेव्हा आनंद होतच असतो आणि बक्षीस नाही मिळालं की असं वाटतं काय हे परीक्षक आम्हाला नाही बक्षीस दिलं, यांना कळतं का नाही? तसं नसतं. जेव्हा इथे परीक्षक म्हणून आम्ही बसतो त्यावेळेला खूप मोठी जबाबदारी असते. असं आहे की तुमच्यापेक्षा जास्ती आम्ही तुमचा विचार करत असतो. तुमच्यावर कुठलाही अन्याय होऊ नये आणि जे काही उत्तम असेल त्याला प्रोत्साहन मिळावं. सर्वात आधी एकच सांगते की बक्षिसं ही ठरलेली असतात आणि बक्षिसं मिळतात किंवा नाही, पण तुम्हाला खूप मजा आली ना, खूप आनंद झाला ना? अरे पालक हो म्हणतायत, मुलं होच म्हणत नाहीये. झालाय ना जोरात? हो बरोबर. मग हेच आपलं बक्षीस आहे. आणि आत्ता बक्षीस नाही मिळालं तर पुढच्या गटामध्ये पुढच्या स्पर्धेमध्ये ते नक्की मिळणार. त्यामुळे आत्ता का नाही मिळालं याचा विचार करायला पाहिजे. तुम्ही नेहमी एक लक्षात ठेवा की स्वतःचं सादरीकरण आपण काय करतो, आपल्याला बक्षीस मिळालं किंवा न मिळालं आणि त्याला का मिळालं याच्याबद्दल आपल्याला असूया किंवा जेलसी नाही वाटायला पाहिजे. तर असं वाटायला पाहिजे की काय बरं यांनी वेगळं केलं की ह्याला मिळालं, मी तसा प्रयत्न करीन. आणि स्पर्धा बरं का मुलांनो, स्पर्धा ही स्वतःशी असायला पाहिजे. त्याला मिळालं म्हणून मला मिळालं असं नाही. आत्ताच्या स्पर्धेमध्ये कदाचित माझा वाचिक अभिनय कमी पडला असेल, कदाचित माझा अंगिक अभिनय, सर तुम्हाला नंतर सांगतील आणि आम्ही पण सांगू शकतो म्हणजे जर तुम्ही कोणी आम्हाला संपर्क केला तर, की काय जाणवलं, कुणाचा आवाज आमच्यापर्यंत पोचला नाही. अशा काही विषय सुद्धा हे पालकांसाठी आहे की विषय सुद्धा घेताना आम्हाला असं जाणवलं की काही विषय हे त्या वयोगटाला साजेसे नव्हते. असं वाटलं की एक असतं ना की त्यातून एक आपण संदेश पण देत असतो नकळत मुलांना की तुम्ही घरामध्ये मुलं जे बघतात ते त्यांनी इथे त्या प्रकाराने ते सादर करत असतात. आपण त्यांना आणि त्यांना जे शिकवतो ते त्यांच्यातनं बाहेर येत असतं कलेतून त्यांच्या. तर आपण त्यांना काय शिकवतोय, आपण त्यांना काय देतोय आणि त्यांच्या मनावर त्याचा काय परिणाम होईल हा पण एक विचार करायला हवा. हा पालकांसाठी आहे, हे मुलांसाठी नाही. कारण मुलांना दिलेला प्रत्येक विषय मुलांनी अत्यंत उत्तमरित्या सादर केला, मांडला, अगदी व्यवस्थित केला. तर आता बक्षीस समारंभ सुरू होणार आहे. त्याच्या आधीच ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आमच्या दृष्टीने, दोघींच्या दृष्टीने, स्मिताताई आणि माझ्या दृष्टीने तुम्ही सर्वांनी उत्तम केलं, सर्वांना बक्षीस मिळालेलं आहे. तेव्हा आपण आधी टाळ्या वाजवून घेऊया. हो एक मिनिट. हा आता स्मिताताई बोलतात. जास्त वेळ घेत नाही. मला माहिती आहे की तुम्हाला सगळ्यांना आता खूप महत्त्वाच्या गोष्टीसाठी तुम्ही थांबलाय. पण एकच सांगते की तुम्ही या वयाला इथे येऊन उभे राहिलात तिथेच तुम्ही पहिलं बक्षीस मिळवलेलं आहे सगळ्यांनी. आज आमची मुलं खूप मोठी झाली आहेत, त्यांना मुलं झाली आहेत, पण त्यांना पण प्रत्येक स्पर्धेत बक्षीस मिळालं नव्हतं. पण आज जेव्हा आम्ही त्यांची हे प्रशस्तीपत्रकं बघतो तेव्हाचा जो आनंद आहे त्याच्यामुळे खूप मोठा साठा घेऊन तुम्ही चाललेला आहात प्रत्येक जण. ज्याला बक्षीस मिळालेलं आहे आणि ज्याला नाही तरी सुद्धा तुम्ही ती जी एक शाबासकी घेऊन चाललेला आहात ती कायमस्वरूपीची आठवण तुमच्याकडे आहे. आणि त्याच्यामुळे खूप छान, म्हणजे प्रत्येक जण येऊन उभं राहिल्यावर असं वाटत होतं की अरे किती आत्मविश्वास, शिकवलेलं सगळंच हे छान बोलणं आणि हे. त्याच्यामुळे आमच्यासाठी तुम्ही सगळेजण नंबर 1च आहात. पण आपल्याला प्रत्येक ठिकाणी अगदी शाळेत सुद्धा सगळे पेपर लिहिले तरी आपल्याला मार्क आणि हे काढायलाच लागतात. त्यामुळे तेवढंच त्याला महत्त्व असतं. आणि इथून आज सुरुवात केली आहे तर ही आता चालू ठेवा. खूप लहान वयात तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला इथपर्यंत आणून उभं करून सुरुवात करून दिली आहे. फार छान गोष्ट आहे की ज्याच्यासाठी एवढं पाठबळ आणि एवढं सगळं पाठिंबा आणि हे. तर तेच आता तुम्ही कंटिन्यू करा आवर्जून सगळ्यांनी आणि सगळ्यांना शुभेच्छा. थँक्यू.
आणि सरांनी जे जे आपल्याला सांगितलं ते आपण लक्षात ठेवूया. म्हणजे ताई म्हणाल्या तसं की बक्षीस मिळालं नाही की सगळ्यांनाच वाईट वाटतं. बक्षीस मिळालेल्यांना नक्कीच आनंद होतो, पण ज्यांना मिळालं नाही त्यांनी नक्कीच विचार करा की आपण कुठे कमी पडलो आणि पुढच्या वेळेला आपण ते त्याच्यात सुधारणा करूया. ही पहिली स्टेप आहे फक्त. आता निकाल सांगायचा. चला आता आधी उत्तेजनार्थापासून सुरू करूया. गट क्रमांक 1 उत्तेजनार्थ. अंश समीर कुलकर्णी. वा. शार्वी ओंकार कवाडे, हिला पण उत्तेजनार्थ मिळालंय. आता या दोघांनी छान सादरीकरण पण केलेलं आहे. त्यांचा नमुना दाखवलाच आपल्याला मगाशी पण. आता 1, 2, 3 नंबर मधला 3रा नंबर युवांश विशाल खटावकर, 3रा. जोरदार टाळ्या एकदम. दुसरं बक्षीस स्पृहा चैतन्य भांडारी. अरे वा, छान. आणि गट क्रमांक 1 पहिलं बक्षीस श्रेयांश भानुदास जाधव. बापरे. ही सादर करून दाखवायला हवी. येस. नमस्कार, माझे नाव श्रेयांश भानुदास जाधव. माझ्या नाट्यछटेचे नाव आहे वारे पांड्यांचे. आई मी हात पाय धुतो ग. काय म्हणतेस? आज संध्याकाळी पाणी येणार नाही. आज पाणी टंचाई आहे. अगं आई, मला तर या भरलेल्या पाण्यावरून आज पाणी टंचाई आहे असे अजिबात वाटत नाही. आणि आई, आपण घरात 4च माणसं, तू, दीदी, बाबा आणि मी. आणि केवढं वेळ पाणी भरून ठेवलेस. काय म्हणालीस? गप्प बस. बरं आहे, गप्पच बसतो. आई, आता तरी हातपाय धुवू का ग? आई, आता तरी हातपाय धुवू का ग? हो, अगदी अर्धेच पाण्याला पाणी धुतो. कळतंय ना मला आज पाणी टंचाई आहे. शिवाय शाळेत बाई सांगतात पाण्याचा वापर कमी करावा. हे कसे विसरेल मी? बाईंनी सांगितलं आहे हवा तेवढा पाऊस पडत नाही, म्हणून धरणातल्या पाण्याचा साठा हळूहळू कमी होत चालला आहे. आपल्याला आवश्यक तेवढेच पाणी घ्यावं. आणि आई, आपण घरात 4च माणसं, तू, दीदी, बाबा आणि मी. आणि आले काय झालं? तू, बाबा, दीदी आणि मी. जोशी काकू आले. आई, जोशी काकू येत आहे. बघ बादली घेऊन. बहुतेक आपल्याकडेच पाणी मागायला असतील. काय म्हणतेस? कटून लावते ना. अगं आई, 1 बादलीभर पाणी द्यायला काय हरकत आहे जोशी काकूंना? काय म्हणतेस? धपाटे घ्यावे लागतील. बापरे, गप्प बसलेलंच बरं. कोण? जोशी काकू का? काय म्हणताय? 1 बादलीभर पाणी हवे? छे हो, आमच्याकडे तर कुठे पाणी, थोडस तर भरले, तेच कसं पुरवायचं आहे. काय म्हणताय? भरलेलं बादल्यांच्या रांगा लागल्यात. आता संध्याकाळी पाणी येणार म्हणल्यावर एवढं पाणी नको का भरून ठेवायला? बरं, ठीक आहे, येते मी. हो, या. आई, गेल्या ग जोशी काकू? हो, गेल्या. आई, मी आंघोळीला जातो ग. हो, अगदी अर्धी बादली तोच करतो.
पुन्हा गरम पाणी कशात घेऊ? सगळ्या बाटल्या एकदम गच्च भरल्यात. काय म्हणतेस? एका बाटलीतलं पाणी ओतून देऊ? वा ग वा, मगाशी पण एक पातेल पाणी ओतून दिली, शिळ झालं म्हणून. आता दोन्ही एक पाणी आलं, शिळ झालं म्हणून ओतून दिलं. आता तुम्ही सांगा मित्रांनो, कधी कोणी पाहिले कशी पांढरची? काय म्हणताय? याला सर म्हणतात घरोघर असलेले वार. जय वार पांढरचे. धन्यवाद. जोरदार टाळ्या एकदम. ये बक्षीस तुझं हा तिकडनं. तो रिलॅक्स होता, आपलं होऊन गेलंय. आता आपल्याला काही म्हणायचं नाही, पण त्याला एकदम म्हणायला सांगितलं. पण खूप छान म्हणली आणि मॅडमनी सांगितलं तसं ज्वलंत विषयावर त्याची नाट्यछटा होती. त्याच्यामुळे मूर्ती लहान पण कीर्ती महान. आता गट क्रमांक 2 पुन्हा खालनात जाऊया. उत्तेजनार्थ ओजस निरंजन आंबोरकर. वा. अजून एक उत्तेजनार्थ आदित्य निलेश कुलकर्णी. गट क्रमांक 2. आता 3 बक्षीस आहेत, त्याच्यातलं तिसरं बक्षीस वेदांग निखिल पोंगशे. वेदांग पोंगशे. दुसरं बक्षीस राघव मंदार इनामदार. वा, स्टेजच्या पुढेच बसला होता, बहुतेक त्याला गॅरंटी होतीच. आणि पहिलं बक्षीस श्रियान पराग थैरनार. अरे सगळ्यात मागे बसलाय. वा. यालाही आता सादर करू दे. आवाज आहे नमस्कार, माझं नाव श्रियान पराग थैरनार. माझा गट क्रमांक 2. माझ्या नाट्यशैलीचं नाव आहे माझं प्राणी प्रेम. चल 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 मेरे साथी, ओ मेरे हाथी, चल लेकर खटारा खींच प्रभास वर लागलं होतं. किती सुंदर, नुसतं पाहत राहावं असं वाटत होतं. की होता मुलगा, त्याने माहिती पाडायची परवानगी दिली होती त्याच्या आईबाबांनी. नाहीतर अहो, आता तुम्हीच सांगू, हाती नको, घोडा नको, म्हैस नको, गाय नको. निदान छोटंसं कुत्र्याचं पिल्लू पाळायला तरी काय हरकत? पण नाही, ते सुद्धा नाही. अहो, काय सांगू तुम्हाला, काय काय प्रयत्न करून झाले मला. आईला विचारायला गेलं तर म्हणते कशी श्रीयांचा तेवढा मोठा डोंगर पडलाय कामाचा. अरे बाबांना विचारायचं म्हणजे अजूनच चौकड. जावा जरा अभ्यासात लक्ष द्यावा. काय सांगू तुम्हाला, तेव्हा सुद्धा बोलून झाले माणूस. एकदा मी गेलेलं गणपती मामाच्या कानात बोललेलं आमच्या चौथ्या कानात एक कम्युनिकेशन द्या. मी म्हणलं होतो एका कुत्रा बघते, पण इकडे मामाचा अवतरले पिझ्झाचा डब्बा. मग 2-3 दिवस नुसता गोंधळ चालू होता. आता तुम्ही म्हणाल कुत्र्यात कसं नाही, पण तसं नाही. भेटायला अशी पण कुत्र्यात नको, निदान
एवढा बाबांचा आवाज आला कशाला सोडणाऱ्याच्या मुद्दा प्राण्यांच्या मागे बघूया की त्यांना त्यांच्या जगात दुकानं आणि हो इकडे पाण्यात जरा विचार मांडता येते पुढे की झालं ही पण युक्ती करते आता कोणती टक्कल लढवायचं काही समजतच नाही त्यामुळे सध्या तरी आमचं प्राणी समोरच्या कुत्र्यापर्यंत किती गोड आहे की बाबा खरंच शक्ती आलंच येतो धन्यवाद. गट क्रमांक 3 उत्तेजनार्थ दुसरं अनिश जुवेकर. रिद्धीचं कोणी नाही घेतलं मी रिद्धीचं रिद्धी कुलकर्णी नाही आले. गट क्रमांक 3 सर म्हणाले तसं आता आपण पहिलं डिक्लेअर करू आणि त्याचं सादरीकरण करू. गौरांगी केळकर. सादरीकरण आधी. नमस्कार, माझं नाव गौरांगी शांतनु केळकर. माझ्या नाट्यछंदाचं नाव आहे मी बोलतो. बर बाई बर आहे मी बडबड. तर झालं खरं तर आज मी तुला एक गमतीची गोष्ट सांगणार होते पण तुझं नेहमीच आहे की तुला सांगायला आले की तुझ्याकडे वेळच नसतो ऐकायला. सगळे मला माझी बडबडी करून नाव ठेवतात. मिसेस बडबडी, बाबा म्हणतात कोण घेऊडी, आजी म्हणते बडबड कासम, शेजारच्या अम्मा म्हणतात मुलखाची कोलभाट, मैत्रिणी म्हणतात अगदी शोलेतील बसंती आणि बाकीला ज्यामुळे समृद्ध वर्गातली शांती. पण कुणीही मला कितीही नाव ठेवली ना तरी मला बडबडायला खूप आवडतं. मी सगळ्यांना अगदी ठणकावून सांगते बडबडणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी गाजवणारच. हा आता काही वेळेला माझ्या बडबडीकडे लक्ष देताना तुझ्या हातून काही किरकोळ चुका होतात. कधी दूध ओतून जातं, कधी पोळी करते, कधी माझी पीठ जास्त पडतं. पण आई माझ्या बडबडीचा तुला फायदा खूप होतात हा. म्हणालीस होईच नाही मग आता आठवण करून दिलीच पाहिजे. तुझी एखादी बोरिंग मैत्रीण आली की तिला पटवण्यास तुम्ही ऐका म्हणून माझाच वापर करतेस ना. पोहे फोडणीला टाकून देते तोपर्यंत आमची शांतमाने तिची गप्पा असं म्हणून जी आतून होतेस की 10-15 मिनिटं झाली तरी येत नाहीस. मग मी माझं पसंती फ्रेंड बडबडीचं कौशल्य असं काही म्हणायला लागते पोहे नकोच पण तुला शांतीला आवड असं म्हणत ती मैत्रीण खास करते. शिवाय आपल्या शेजारच्या अम्मा सारख्या काही ना काहीतरी वस्तू मागायला येतात आणि मग काही दिवसांनी ती वस्तू टाकलेल्या अवस्थेत परत येते. तर त्या आल्या ना मी तिला बोलवत असते मिस्टर राव किती खोटी राव त्यांना पाहिजे कशी पडली कसे पुढे झाले जरा स्मरी वर्णन करते. लो पाप करत्या परत आता आमच्या आठवड्यातली गोष्ट. माझ्या रंगपेटीतला एक रंग संपला होता म्हणून मी अम्माच्या पिंकीची रंगपेटी मागायला गेले. तर कशा रंगपेटी हवी ये ना काय रंगाचं पिंकच नाही घेऊन जायचं रंग असं राहायला म्हणून सांगू पण डब्बा बप्पा बसले. सत्राला त्या एकदा आपला व्हॅक्यूम क्लीनर मागायला मग मी त्यांना म्हटलं अम्मा व्हॅक्यूम क्लीनर ना घ्या ना पण अम्मा काय स्वच्छता साफसफाई करायची तर इथंच घेऊन जायचा. रागाने आमची जांभळे झाले होते पण बरी येत त्यांना असं बोलायचं नसतं तर त्यांनी काही नावं ठेवली तरी चालतात का आम्हाला. त्याच राणे म्हणतात तुला तसं बाई पोरीचं नाव शांती ठेवलंस मुलखाची कोलखाडी आणि आई तूच सांग नावात काय आहे. अगो एवढा मोठा शेक्सपियर माझ्यासारखंच म्हणतो व्हॉट इज देअर इन द नेम. आता आई या अम्माच्या पिंकीचंच उदाहरण घे. तिचं नाव काय गादी. गादी नावाची मोठी भिक्षा होऊन गेली म्हणे. आता 2 नामात होणाऱ्या तिला हे नाव शोभतं तरी का. तसंच माझंही त्या बाई म्हणतातच मला नाव शांतिनी आणि अशांतीची जननी. आणि एक तुझं नाव हे काय आई कुठे गेली. बापरे कसला तरी जळका वास येतो आहे. आता जर खापर म्हणजे बडबडेवर फुटण्याआधी
म्हणजे आपण म्हणतो पण छोट्या छोट्या नाट्यछटेपासून सुरुवात होते, पण नाटकामध्ये मी जे म्हणलं ते उदाहरण तुमच्या समोर आहे. दुसरा क्रमांक आराधना फडके. खूप खूप अभिनंदन आराधना. आणि तिसरा क्रमांक, गट क्रमांक 3 आणि तिसरा क्रमांक अन्वी पळशीकर. उत्तेजनार्थ रिद्धी आणि अनिश आले नव्हते, ते आलेत का आता? अनिशचं कोणी घेतलं होतं का? मग दिलंस का तिथे? तुला स्टेजवर यांच्याकडनं घ्यायचंय तर घे ना. गट क्रमांक 4 पहिला नंबर गार्गी वैद्य. तिला आधी सादरीकरण करायचंय. नमस्कार, माझं नाव गार्गी ज्ञानेश वैद्य. माझ्या नाट्यछटेचं नाव नाट्यछटेची नाट्यछटा. वैताग आलाय नुसता. अहो का म्हणून काय विचारता? मला सादर करायचे नाट्यछटा. आमच्या शाळेतल्या बाईंना नाट्यछटा स्पर्धेविषयी कळलं आणि त्यांनी मला बोलवून घेतलं. अहो का म्हणून काय विचारता? नाटक गोष्ट सांगणे असल्याच्यात मी तरबेज आहे ना. मग मला नाही बोलावणार तर कुणाला बोलावणार? पण ह्या वेळेस बाईंनी एक वेगळाच तास दिले. बाई म्हणल्यात, गार्गी तूच नाट्यछटेचा विषय निवडायचा आणि तूच नाट्यछटा लिहायचीस. आता आली का पंचायत? मला कधी कधी कळतच नाही मी मोठी आहे की लहान आहे. काही काही वेळेस मला म्हणतात, गार्गी हे तुला जमलंच पाहिजे, आता मोठी झाली आहेस. आणि काही काही वेळेस म्हणतात, गार्गी ह्यातलं तुला काही कळणार नाही, जा बघू तिकडे. बरं ते सोडा, मी काय म्हणत होते? हा, की मला सादर करायचे नाट्यछटा आणि बाई म्हणल्यात तूच नाट्यछटेचा विषय निवडायचास आणि तूच नाट्यछटा लिहायचीस. काय म्हणता? मग वैताग कसला आलाय? अहो मग लिहित कुठे बसा. म्हणून मी ती फुलराणी या नाटकातला एक संवाद घेतला आणि दुसऱ्या दिवशी सादर करून दाखवला. अगदी जोशात आवेशात अभिनयासह, वेशभूषेसह, रंगभूषेसह. काय म्हणताय? रंगभूषा म्हणजे काय? अहो मराठीत त्याला मेकअप असं म्हणतात. अगदी रंगभूषेसह प्रयोग सादर करून दाखवला. तू समजतो स्वतःला मास्तर, तुझा गटारात घरचा शास्त्र. तुझा ढ, तुझा म, तुझा प, तुझा ग, तुझ्या बापाचा भरलाय घडा. तुला शिकवीन चांगलाच धडा. काय मस्त रंगला अभिनय. सगळ्या मुलांनी टाळ्या वाजवल्या. पण बाई म्हणल्या, नाही, ही नाट्यछटा नाही. हा नाटकातला काहीतरी मोनोलॉग वगैरे झाला. काय म्हणता? मग काय केलं? अहो मग जरा शांत बसले, विचार केला. आणि विचार करायला लागतं डोकं, ते माझ्याकडे आहेच. मग डोकं जरा चालवलं आणि एक भन्नाट कल्पना सुचली. वराड निघाले लंडनला हा एकपात्री प्रयोग मी सादर करून दाखवायचं ठरवलं. मुलं पोट धरून हसली. पण बाई म्हणल्या, नाही, एकपात्री प्रयोग म्हणजे सुद्धा नाट्यछटा नाही. काय म्हणता? मग आता काय केलं? मग अजून परत विचार केला आणि विचारांती एक गोष्ट लिहून काढली. अहो कुठली म्हणजे काय? शिवाजी महाराजांनी कारतलब खानाचा केलेला पराभव. काय मस्त रंगली गोष्ट. आपले मावळे झाडाझुडपात लपलेले आणि त्या बिचारा मार खाणारं कारतलब खानाचं सैन्य सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. आता वाटलं छान शाबासकी मिळणार. पण तेवढा जोरदार दपाटाचा आवाज आला आणि बाई म्हणल्या, नाही, कथाकथन म्हणजे सुद्धा नाट्यछटा नाही. आता मी मोनोलॉग सादर केला तर ती नाट्यछटा नाही. मी एकपात्री सादर केलं तर ती नाट्यछटा नाही. मी गोष्ट सांगितली तर ती नाट्यछटा नाही. बाईंच्या मते नाट्यछटा म्हणजे नाटकाचा छोटा अंश नसून स्वतंत्र गद्य अभिनय पूर्ण साहित्य प्रकार. बोमला, ह्यातून काय कळणार होतं? आता तुम्हीच सांगा, काय असते नाट्यछटा? काय म्हणताय? खरंच की काय? मी आत्ता जे सादर करते त्यालाच नाट्यछटा म्हणतात? अरे चा, जमली का आपल्याला नाट्यछटा? द्या टाळी. काय म्हणताय? कावळा बसायला आणि फांदी उडायला एकच
राहिलं. उद्या हे जर सादर करून दाखवलं तर नक्की धपाटा नाही ना मिळणार. हुश, मग ठीक आहे, बाय. आपण अशा स्पर्धेला भेटू. तुम्ही पण अशा मस्त नाट्यछटा घेऊन या. बाय. बक्षीस घेते ती. खूप खूप अभिनंदन. टाळ्या. ही सुद्धा अनेक नाटकांमध्ये काम करते आणि ती नाट्यछटा सादर करत असताना तिच्या वडिलांकडे बघणंही, कारण तेही डायरेक्टर आहेत स्वतः, मला माहिती आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे बघणंही मजेशीर, छान वाटलं त्यांचंही बघून. एकदा जोरदार टाळ्या प्रथम क्रमांकासाठी. नाही, हुशार मुलगी आहे ती, म्हणली ना. आणि आपण असे गजरा नाट्यछटा वगैरे असे अनेक कार्यक्रम करतो, त्यावेळेला नक्कीच अशा मुलांनी पण जरूर यावं. आणि अनेक ठिकाणी आपण असे कार्यक्रम साजरे करतो आणि अनेक लोकांपर्यंत पोहोचतो. आणि नाट्यछटा म्हणजे काय हेही सगळ्यांपर्यंत पोहोचेल. जरूर अशा कार्यक्रमांना आपण जे करतो त्याच्यात सहभाग घ्यावा सगळ्यांनी. आता दुसरा क्रमांक रुजुल धुमाळ. जोरदार टाळ्या. तिसरा क्रमांक नील देशपांडे. चला आता उत्तेजनार्थ पहिलं आरोही उंडे. खूप खूप अभिनंदन. उत्तेजनार्थ दुसरं विश्रुत जोशी. आणि गट क्रमांक 4 मधलं उत्तेजनार्थ तिसरं आणि शेवटचं अन्वय देशमुख. खूप खूप धन्यवाद. आत्ताची बक्षिसं वाटून झालेली आहेत. यांच्या गटांसाठी परीक्षक होते राहुल बोरकर सर आणि दीप्ती आसोडेकर. त्या दोन्ही परीक्षकांचं, स्टेजवरच्या मान्यवरांचं खूप खूप धन्यवाद. हा तरी संस्कार या नाट्यछटा स्पर्धेच्या निमित्ताने आपल्यावरती होईल अशी मी आशा बाळगतो. तर नाट्यसंस्कार कला अकादमी हे 48वं वर्ष आहे. या डिसेंबरमध्ये 48 वर्ष पूर्ण होत आहेत संस्थेला. आणि दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेचं हे 35वं वर्ष आहे. सातत्याने आपण या स्पर्धा घेतो आहे. आणि यामध्ये आपण या स्पर्धा जरी सुरू केल्या 35 वर्षापूर्वी, तरी या स्पर्धा नुसत्या स्पर्धा राहिल्या नाहीत. या स्पर्धेमध्ये आपण अनेक उद्देश ठेवले याच्यामध्ये. कारण सुरुवातीला जेव्हा आम्ही स्पर्धा सुरू केल्या दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धा म्हणून, परंतु मग नाट्यछटा कोणत्या करायच्या, कारण दिवाकरांची एकही नाट्यछटा छोट्या मुलांसाठी नाही हे आमच्या लक्षात आलं. त्या काळामध्ये 2-3च पुस्तकं होती. डॉक्टर ललिता गुप्ते यांचं इंद्रधनुष्य नाट्यछटा, दिलीप प्रभावळकरांचं एक होतं, गवाणकरांचं होतं. 1-2-3च पुस्तकं होती आणि मुलांची संख्या वाढत चालली होती. तर नाट्यछटा म्हणजे काय याबद्दल आम्ही जागरण केलं. त्याच्याकरता नाट्यछटा लेखन कार्यशाळा घेतल्या. त्यामध्ये पालक शिक्षक यांनी भाग घेतला आणि नवीन नाट्यछटा लिहायला सुरुवात झाली. दिवाकर जे आहेत नुमुईच्या शाळेमध्ये शिक्षक होते आणि त्यांचा इंग्रजी साहित्याचा मोठा व्यासंग होता. रॉबर्ट ब्राउनिंग हा इंग्रजी कवी याच्या मोनोलॉग या काव्य प्रकाराला प्रेरित होऊन दिवाकरांनी पहिली नाट्यछटा 1911 साली लिहिली आणि आम्ही स्पर्धा सुरू केल्या 1992 साली. 11 ते 92 या 80 वर्षामध्ये 3 ते 4 लेखकांनीच फक्त हा प्रकार हाताळायचा प्रयत्न केला होता. 3 ते 4. आणि ते सुद्धा सगळ्यांनी असं सांगितलं दिवाकरांसारख्या नाट्यछटा आहेत. त्यामुळे लोक घाबरायचे, नाट्यछटा लिहायलाच घाबरायचे की आपल्याला दिवाकरांसारखं जमत नाही, नाट्यछटा म्हणजे काय आपल्याला कळत नाही. त्यामुळे कोणी लिहितच नव्हतं. पण 92 सालापासून आज तागायत या स्पर्धा अशा काही जोरात सुरू झाल्या. या आमच्या कार्यशाळांमुळे इतके लोक लिहायला लागले
की अक्षरशः शेकडो लेखकांनी हजारो नाट्यछटा लिहिल्यात या गेल्या काळामध्ये 35 वर्षामध्ये. याची 20 पुस्तकं तर आम्हीच प्रकाशित केली आहेत आणि अनेक लेखकांनी स्वतंत्र स्वतःची पुस्तकं निर्माण केलेली आहेत. त्यातल्या एक लेखिका आपल्या समोर आहेत, अतिशय आमच्याच संस्थेच्या, संध्या कुलकर्णी, ज्यांची 2 पुस्तकं आपण बाहेर बघू शकता, ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. एक नाट्यछटा 25 म्हणजे आमचं जेव्हा नाट्यछटेचं 25 वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने त्याचं नाव दिलं तर नाट्यछटा 25. आणि लेखकांची स्वतंत्र करण्यामध्ये आणखी सुद्धा एक लेखक या ठिकाणी माझा विद्यार्थी आहे, राहुल बोरकर. हा चिंचवडचा आहे. याचं पण जे पुस्तक आहे विविध नाट्यछटा त्याच्या प्रती संपल्या आहेत. आत्ताच तो म्हणला सर अजून एक आवृत्ती काढायची आहे, तर म्हणला ठीक आहे आता आपण काढूया आवृत्ती, संपली आहे त्याची आवृत्ती. त्यामुळे अशा प्रकारचे लेखक निर्माण झाले. सध्या त्यांच्या आणखीन एक ते आमच्या ट्रस्टी आहेत, विश्वस्त आहेत संस्थेच्या, आणि यांच्या काही नाट्यछटा इतक्या सुंदर आहेत की त्या कल्पना बघितल्यानंतर मी त्याला म्हटलं अहो ही फक्त नाट्यछटा लिहून थांबू नका, याचं नाटक करा. आणि म्हणून त्यांच्या जीर्णोद्धार या नाट्यछटेचं नाटक रूपांतर करून ते नाटकाला आम्हाला पुण्यात त्या राज्यनाट्याला प्रथम क्रमांक तर मिळालाच, परंतु संपूर्ण महाराष्ट्रात अनेक स्पर्धांमध्ये त्या नाटकाला अनेक पुरस्कार मिळालेत. प्रथम द्वितीय लेखनाचे तर त्यांच्याकडे अनेक पुरस्कार आहेत या जीर्णोद्धार नाटकासाठी. आणि या नाटकाचे गेल्या 4 वर्षांमध्ये फक्त एकांकीचे आम्ही 51 प्रयोग केले आहेत. एक नाट्यछटा काय होऊ शकते याचं हे उत्तम उदाहरण आहे की त्या नाट्यछटेचं नाटक सुद्धा होऊ शकतं. म्हणजे नाटक म्हणजे नाट्यछटा हे नाटकच आहे. फक्त दिवाकरांनी त्यात सांगितले की ते एकट्यानेच करायचं, इतरांचं एकपात्री नाही आहे. आत्ताची नाट्यछटा खूप छान झाली की ज्यामुळे ती संकल्पना आपल्याला लक्षात आली असेल की नाट्यछटा म्हणजे कथाकथन नाही, नाट्यछटा म्हणजे एकपात्री नाही. नाट्यछटा हा स्वतंत्र प्रकार आहे की जो आपण आता अनुभवतोय. तर आपण हा अभ्यासावा, याचा प्रसार करावा, प्रचार करावा. याचे अनेक फायदे झालेत, हे आम्ही सातत्याने करतो. याच्यामध्ये अनेक वेळा आम्हाला नुकसान होतं, कारण हा ट्रस्ट आहे, ही कुठली व्यापारी संस्था नाही आहे. याच्यातनं फायदा झाला तरी संस्थेकडेच राहतो आणि तोटा झाला तरी संस्थेलाच तोटा होतो. याच्यामधनं काय मी देणगीदार हे करतो, उभे करतो आणि त्याच्यातनं माध्यमातून या नाट्यछटा स्पर्धा सातत्य आम्ही ठेवतो. यावर्षी आपण 50 रुपये वर्गणी एवढ्या कथा झाली की गेल्या 5 वर्षामध्ये एवढी भाव वाढवून सुद्धा आपण 150 रुपयेच ठेवले होते. गेले 5 वर्ष हे 150 रुपये होते. पण आता तुम्हालाही माहिती आहे की मगाशी एका नाट्यछटेत पण आलं की महागाई खूप झाली आहे म्हणून. तर या महागाईमुळे हे 50 रुपये आम्ही वाढवले. पण हे सुद्धा मला असं वाटतं की 5 वर्ष आम्हाला वाढवायला लागणार नाहीत, कारण यामध्येच आपण हा खर्च भागवतो आणि काही स्पॉन्सर्स आपल्याला मिळतात. त्यामुळे या स्पर्धा आपण यशस्वीपणे करतो. तेव्हा याचे अनेक फायदे आहेत. आज या स्पर्धेकरता खास पाहुणे म्हणून जे खरं डबल काम तिने केलं आहे, त्यांनी मोठ्या गटाचं परीक्षण पण केलं आणि आज ते प्रमुख पाहुणे म्हणून पण आलेले आहेत. चिंचवडहून खास ते आलेले आहेत, मूळ 40 गावचे आहेत. मला आनंद आहे की अनेक लोकांना या स्पर्धा घ्याव्याशा वाटतात, ही फार चांगली गोष्ट आहे. आमचं बहुरंगी नाट्यछटा हे पुस्तक आहे, ह्याच्या 7 आवृत्त्या झाल्या, कारण त्याच्यामध्ये नाट्यछटा म्हणजे काय, कशी लिहावी, कशी सादर करावी, स्पर्धा कशा घ्याव्या, स्पर्धा संयोजन कसं करावं, परीक्षण कसं करावं आणि 25 नाट्यछटा. आता बहुरंगी असं ते एकत्र पुस्तक केलं आहे, त्याच्यात जवळजवळ 50 नाट्यछटा आहे. तर हे पुस्तक जिथं जिथं गेलं तिथं नाट्यछटा स्पर्धा सुरू झाल्या आणि त्यामुळे पुण्यानंतर पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडवरनं एवढेच सहभागी यायला लागला, स्पर्धक यायला लागले की पिंपरी चिंचवडची फेरी स्वतंत्र करावी लागते. आता यावर्षी पिंपरी चिंचवडची फेरी 2 ऑगस्टला सुरू होणार आहे, परंतु तिथल्या एका शाळेने, त्यांच्या 4 शाळा आहेत, 4 शाखा आहेत त्यांच्या, त्या शाखांमध्ये आम्ही नुकतंच कालच तिथल्या 4 शाळांमध्ये स्पर्धा घेऊन आलो आहे आणि त्या 4 शाळा, प्रत्येक शाळेमध्ये 100 स्पर्धक, असे 400 स्पर्धक पहिल्या फेरीच्या आधीच झालेत. आपले सगळे पुण्याचे मिळून 250 आहेत, पण तिथं पहिली फेरी सुरू व्हायच्या आधीच 400 स्पर्धक झालेत. इतका प्रतिसाद पिंपरी चिंचवडला आहे. मी काही निमित्ताने इंदोरला गेलो, तर यावर्षी इंदोरचं 3रं वर्ष आहे नाट्यछटा स्पर्धेचं. त्यामुळे महाराष्ट्राबाहेर पण या स्पर्धा गेल्या. 2 वर्षापूर्वी काही माझ्या वैयक्तिक कामाकरता अमेरिकेला गेलो होतो आणि तिथल्याही बृहन महाराष्ट्र मंडळाच्या समोर नाट्यछटा, दिवाकर आणि नाट्यछटा या विषयावरती 50 महाराष्ट्र मंडळांसमोर माझं व्याख्यान झालं. त्यामुळे ही नाट्यछटा आता मी 7 समुद्रा पार केलेली आहे. तर प्रास्ताविक बोलायला खूप आहे, खूप अनुभव आहेत. आपण नक्कीच कधी त्याच्याबद्दल शेअर करूया. अशोक अडावतकर सर,
सरांनी ओळख करून दिलेलीच आहे. खूप खूप धन्यवाद. आपण परीक्षण पण केलं, प्रमुख पाहुणे म्हणून पण लाभलात. खरं म्हणजे या आजच्या कार्यक्रमाला परीक्षक म्हणून त्यांनी मला हक्कानं बोलावलं, कारण त्यांच्याबरोबर मी बरेच दिवस काम करतोय. पण आज बहुमानानं मला इथं प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलंय, याचा मला अतिशय आनंद होतोय. आणि पारखी सर आणि सगळ्या नाट्यसंस्कारचे विश्वस्त यांचे मी प्रथमतः आभार मानतो. आता 35 वर्ष झाली या नाट्यछटा स्पर्धा नाट्यसंस्कारतर्फे करतायत आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या स्पर्धांमधूनच सुबोध भावे, सोनाली कुलकर्णींसारखे आज सर्वमान्य प्रेक्षक प्रिय असे कलाकार निर्माण झालेले आहेत. न जाणो उद्या ह्याच सगळ्या मंडळींमधून असेच सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी सारखे होतील याची मला खात्री आहे. कारण पारखी सर या नाट्य छटे स्पर्धेसाठी त्यांनी इतकं वाहून घेतलंय की निश्चितच यातनं नवीन मोठी माणसं तयार होतील. दुसरी गोष्ट मला आता सांगायची अशी की बऱ्याच जणांनी मोबाईलवर वगैरे अशी इथे नाट्यछटा सादर केली, तर सोशल मीडियावर हे सगळे प्रकार आजकाल खूप सोपे झालेले आहेत. पण तरी सुद्धा नाट्यछटा म्हणजे काय, आता त्या मुलींनी सांगितलं, एकपात्री काय, स्वगत काय, कथाकथन काय, अतिशय सूक्ष्म रेषा आहे त्याच्यामध्ये. एका माणसानं उभं राहून केलं म्हणजे ती नाट्यछटा होत नाही. हा फरक जाणून घ्या. त्याच्यासाठी सरांची शिबिरं असतात, ती अटेंड करा. मला समजलंय म्हणून करण्यात काही मतलब नाही. मुलांसाठी सांगतो मी, आणि मुलांकडनं करवून घेणाऱ्यांसाठी सुद्धा सांगतो की आपण जे करतोय ती नाट्यछटाच आहे की नाही याची खात्री करा. नाही तर आम्ही इतकं छान केलं, इतका छान वेशभूषा करून आलो, इतकं छान बोललो, अरे पण ती नाट्यछटाच नव्हती ना. मागल्या वर्षी मी चिंचवडला परीक्षक असताना एका मुलीने टीव्हीवरती इतकं सुरेख केलं की आश्चर्याने थक्क व्हावं. अरे पण ती नाट्यछटा नव्हती. तुम्हाला फुटबॉल खेळायला सांगितलं आणि तुम्ही दुसरंच काहीतरी, व्हॉलीबॉल किंवा दुसरं काहीतरी खेळता, अशी परिस्थिती होते आणि मग आम्हाला बक्षीस काय मिळालं नाही असं आपल्याला वाटत राहतं. नाट्यगुण आहे, पण तो कुठे आणि कशासाठी वापरायचा, कोणत्या प्लॅटफॉर्मवर त्याचा उपयोग करायचा हे जाणून घ्या. हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. सोशल मीडियावर मिळणाऱ्या सगळ्याच गोष्टी योग्य असतात असं नाही. ते दिसतं, खूप छान दिसतं. दुसरी गोष्ट, भाषेच्या शुद्धतेविषयी शुद्ध बोलणं अतिशय आवश्यक आहे. आपण कुठल्या परिस्थितीतली, कुठल्या प्रदेशातली, कुठल्या व्यक्तिमत्वाची नाट्यछटा आपण सादर करतोय याकडे पाहणं. आज 1-2 मुलांनी ग्रामीण भाषेतले केल्या. आता अतिसूक्ष्मात मी जात नाही, पण ग्रामीण भाषेतलं ते ठसके, ते चढ उतार, ती लय ही आपल्या याच्यात यायला पाहिजे. तुम्ही नाही ऍक्टिंग कमी केली, नाहीतरी नाट्यछटेला खूप ऍक्टिंग लागतच नाही. एक थोडीशी 2-4 पावले इकडे तिकडे वळवल्या, चेहऱ्यावरती भाव आणले, तेवढे पुरेसे आहेत. पण मग ते बोला ना त्या पद्धतीने. आपल्या महाराष्ट्रात तर असं आहे की मराठवाड्यातली भाषा वेगळी, विदर्भातली वेगळी, कोकणातली वेगळी, आमच्या खानदेशातली वेगळी. प्रत्येक भाषेचे ते लहजे आहेत, ते आणण्याचा प्रयत्न करा. तर आपण अधिक जास्तीत जास्त त्या जे सादर करणार आहोत त्या व्यक्तिमत्वापाशी पोहोचू. बहुतेक सगळ्यांनी आपल्या पुणेरी भाषेतल्याच नाट्यछटा सिलेक्ट केल्या, सादर केल्या, किंवा त्यांचं इथे बहुशः तुम्हाला उपलब्धता असेल म्हणूनही असं झालं असेल. पण ज्या काही 4-5 लोकांनी ग्रामीण भाषेतल्या केल्या त्यांच्यासाठी मला हे सांगणं आहे, नाट्यछटा सादर करणं म्हणजे नाटकाचा संस्कार करणंच आहे. आणि हे नाट्यसंस्कारनं हे काम केलेलं आहे. त्याच्यात तुम्ही सगळेजण सहभागी व्हा, मनापासून सहभागी व्हा, आणि असेच उत्तरोत्तर यश मिळवत राहा. एवढी सगळ्यांसाठी मी परमेश्वरावर प्रार्थना करतो, नटराजाजवळ प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद अशोक सरांचे. आणि बक्षीस वितरण तर होणारच आहे, पण त्यानंतर आपण कोणी थांबणार नाही. सरांची बोलायचं असेल, त्यामुळे संध्याताईंना मी विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. नमस्कार. सगळे उपस्थित प्रेक्षक, परीक्षक, सर्व सहभागी मुलं आणि व्यासपीठावरचे सर्व मान्यवर. गोड काम करायला उभी आहे. शेवटचं गोड काम जर आधीच करते, तर इथं पहिल्यांदा मी आभार मानते या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व मुलांचं. प्राथमिक फेरी आणि त्यानंतर अंतिम फेरी यामध्ये 250च्या वर मुलांनी भाग घेतला होता. आणि या इतके सहभागी असल्यामुळे स्पर्धा आपली यशस्वी होऊ शकलेली आहे. त्यानंतर प्राथमिक फेरी, अंतिम फेरी या दोन्हीमध्ये परीक्षण केलेले जे परीक्षक आहेत
त्यांचं तर करायलाच पाहिजे, पण खूप किचकट काम असतं परीक्षण करणारं. त्यामुळे सर्व परीक्षकांचेही मनपूर्वक आभार. आणि आजचे आपले प्रमुख पाहुणे अशोक अडावतकर सर, ज्यांचं मार्गदर्शन संस्थेला कायम होत असतं आणि आज त्यांनी परीक्षण करून शिवाय अध्यक्षपदाची धुरा सांभाळलेली आहे आणि ते वेळात वेळ काढून आलेले आहेत. पिंपरीचीच बनवून देतात ते. पूर्ण दिवस त्यांनी आज इथे घालवलेला आहे, तर त्यामुळे त्यांचे तर अगदी मनपूर्वक आभार. आणखी एक आभार मला मानलेच पाहिजेत, या मुलांची तयारी करून घेणारे, त्यांना नाट्यचित्र लिहून देणारे किंवा कसं बोलायचं काय ह्याची तयारी करून घेणारे त्यांचे पालक आणि त्यांचे शिक्षक, या सर्वांचे मनपूर्वक आभार. याशिवाय आमचे नाट्यसंस्कारचे सर्व कार्यकर्ते आहेतच, जे कायम मदतीला, म्हणजे आपलीच संस्था असल्यामुळे कायम सकाळपासून संध्याकाळपर्यंत झटत असतात. त्या सगळ्यांचेही आभार. आणि हा हॉल आपल्याला उपलब्ध करून दिल्याबद्दल भारत स्काउट ग्राउंड यांचे जे संचालक आहेत त्यांचेही मनपूर्वक आभार. विजेत्यांची नावं घोषित करूया. गट क्रमांक 5 उत्तेजनार्थ स्पर्श समीर कळवणकर. खूप खूप अभिनंदन स्पर्शचं. आणखीन एक उत्तेजनार्थ सई आदित्य प्रभुधार वटकर. सईचं पण अभिनंदन. आता 3 पारितोषिक आहेत, त्यातलं 3रं शिवांशु प्रशांत सोंटकी. खूप खूप अभिनंदन. 2रं आर्चिस भूषण थत्ते. राजनाट्य स्पर्धेत याला तुम्ही बघितलंच असेल, याला राजनाट्य अंतिम फेरीमध्ये सुद्धा अभिनयाचं बक्षीस मिळालेलं आहे. आणि पहिलं बक्षीस जिला सादरीकरण पण करायचंय. अरे जिला जी सांगितलं म्हणजे मुलगी आहे. रिया अभिजित भैरवळकर. आधी सादरीकरण करूया. नमस्कार, माझं नाव रिया भैरवकर आणि माझं नाट्यछटेचं नाव आहे मोबाईलचं घर की माझं घर. नमस्कार. हो, आणि मी स्वतःच लिहिलेली नाट्यछटा आहे. नमस्कार, माझं नाव रिया आणि मी या घरातून गायब झालीये. घाबरू नका, पळून नाही गेली, माझं अपहरण पण नाही झालंय. मी आज घरात राहते पण कुणाच्या लक्षात येत नाही. काय? नाही नाही, माझे घरातले माझ्यावरती खूप प्रेम करतात. फक्त त्यांना वेळ मिळाला की. कारण आई मोबाईलमध्ये, बाबा मोबाईलमध्ये, आजी व्हॉट्सअपमध्ये आणि मी नेटवर्कच्याच बाहेर. आईचा ना हा फेवरेट डायलॉग आहे, रिया तू खूप वेळ मोबाईल बघतीयस. मोठ्यांना हा डायलॉग शिकवणारा क्लास नक्की कुठं आहे हो? कारण प्रत्येक घरात हाच सेम डायलॉग. आई म्हणते की ती स्वतः फक्त 2 मिनिटं मोबाईल बघते. आता आईची 2 मिनिटं म्हणजे किती? हे कळण्यासाठी ना नासाला एक नवीन मिशनच काढावं लागेल. आमचे बाबा तर भन्नाट, त्यांना काहीही विचारा एवढंच उत्तर देतात. अहो एक दिवशी माझं बोलून झालं तरी हे संपेच ना. आमच्या आजीची तर भारीच गंमत. तिला असं वाटतं की व्हॉट्सअपवरती जे काही आहे ते खरं. एक दिवशी व्हॉट्सअपवरती मेसेज आला, आज रात्री 12 वाजता हिरवा चंद्र दिसणार. मग काय, आमची आजी गॉगल विगल घालून तयार होऊन 11:15 वाजता टेरेसमध्ये खुर्ची टाकून बसली. दुसरा कुठला दिवस असताना तर कदाचित मी मान्य केला असतं. हो, पण त्या दिवशी अमावस्या होती. मग काय, मी आजीकडे गेले आणि तिला बोलले, अगं आजी, हिरवा चंद्र दिसण्यासाठी चंद्र तर दिसला पाहिजे ना. उलट माझ्याच चिडली आणि मला म्हणाली, व्हॉट्सअपवरती आलं ना म्हणजे नक्कीच खरं होणार. मी एक दिवशी ठरवलं, या घरात माझी किंमत किती हे बघायचं.
मी 1 तास कुणाशी बोलले नाही, मी 2 तास कुणाशी बोलले नाही, मी पूर्ण 3 तास कुणाशी बोलले नाही. कुणाच्या लक्षात नाही आलं. मग मी घरातलं वायफायच बंद करून टाकलं. आई, बाबा, आजी या तिघांचा एका सुरात हाक ऐकू आली, रिया. मला खूप आनंद झाला, कारण माझ्या वाढदिवसाच्या दिवशी पण एवढ्या हाका कोणी मला मारल्या नव्हत्या. मी ना या घरातली मुलगी कमी आणि कस्टमर सपोर्ट जास्त आहे. काय गाय, नेट नाही चालत आहे. बाबा, QR कोड कसा स्कॅन होत नाहीये. अगं आजी, फोटोज पाठवायचा आहे ना. पण खरं सांगू का, मला हे सगळं करायला अजिबात आवडत नाही. मला ना शाळेतून घरी आल्यावरती खूप साऱ्या गोष्टी सांगायच्या असतात. आज शाळेत काय झालं, आज कुठल्या टीचरांनी माझं कौतुक केलं, आज कुणाची भांडणं झाली. पण सगळेच त्यांच्या कामात बिझी असतात. मग मी पण ठीक आहे बोलते आणि जाऊ देत. पण खरं तर सगळं ठीक नसतं. मग आता मीच एक नियम काढलाय, अर्धा तास नो मोबाईल, ओनली फॅमिली टाइम. स्टार्टिंगला सगळे ऑकवर्ड झाले, पण नंतर नंतर आम्ही सगळेच ते एन्जॉय करायला लागलो. आणि मला खूप आनंद झाला, कारण खूप दिवसांनंतर मला माझी फॅमिली फुल HD मोडमध्ये दिसत होती. मग आता तुम्ही सगळे जेव्हा घरी जाल तेव्हा हा नियम लागू करा. नेटवर्क येईल का नाही मला माहिती नाही, पण संवाद नक्कीच परत येईल. 1 मिनिट हा. काय ग आई, आत्ता गप्पा मारायच्या आहेत? ए आई, नको ना ग. मी ना मोबाईलवरती एक नवीन गेम डाउनलोड केलाय, तो खेळल्यावरती. हा प्लीज प्लीज, आत्ता नको. थँक्यू. वेळेअभावी आपण फक्त पहिल्या क्रमांकाचं सादरीकरण आता करू शकलो. पण सर म्हणाले तसं की विजेत्यांचं आपण नाट्यगृहात सादरीकरण ठेवलेलं आहे, त्यावेळेला जरूर सगळ्यांनी उपस्थित राहा आणि सगळ्यांचं सादरीकरण बघा. एक गोष्ट मला सांगायची आहे, ह्या गटाचं आणि याच्या नंतरच्या म्हणजे याच्यावरच्या गटाचं परीक्षण मी केलं आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की ज्या स्पर्धकांनी नाट्यशाखा सादर केल्या त्या त्यांच्या त्यांच्या विश्वातल्या गेल्या, त्यांच्या त्यांच्या वयाला अनुसरून केल्या आणि त्यामुळे आता गट क्रमांक 6 कडे वळूया. याच्यात 3 बक्षिसं काढलेली आहेत. यातलं 3रं बक्षीस सुरेखा प्रदीप दौंडे या आजी आहेत यांनी यांच्या सुरेखा ताईंचं. क्या बात आहे, खूप खूप अभिनंदन. वा. आता 2रं बक्षीस शर्वरी केदार देवधर. खूप खूप अभिनंदन शर्वरीचंही. आता प्रथम क्रमांक मी सांगते. दिसतेच आहे हो. कोण आहे, कशी आहे, 12वी झाली आहे का झाली आहे, ते कॉलेजमध्ये जाताना काय अडचणी येतात, अतिशय उत्कृष्ट. वा. केवळ खुर्चीवर बसून तिने सादर केली होती, पण आमचं मन हेरावलं, एवढी छान सादर केली. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप खूप अभिनंदन. आणि खरंच असे चांगले परीक्षक मिळणंही आपलं भाग्यच आहे, जे आपल्याला सतत मार्गदर्शन करतायत, आपला हौसला वाढवतायत. आता पहिला क्रमांक जिला सादरीकरण करायचंय, धनश्री नचिकेत धायगुडे. नमस्कार, माझं नाव धनश्री नचिकेत धायगुडे. माझ्या नाट्यछटेचं नाव आहे लोकांना भान नसतं. सुरुवात करते. काय ग, अभ्यास अगदी जोरात चाललेला दिसतोय तुझा. येऊ का 5 मिनिटं आतमध्ये? हा तिकडे ना. अगो मुद्दामच आलो तुला बेस्ट लक द्यायला. हो, उद्यापासून बोर्डाची परीक्षा सुरू आहे ना तुझी. म्हणलं जाता जाता 5 मिनिटं डोकवावं आणि तुला बेस्ट लक द्यावं. उशीर? अगं नाही काय, ही आमची रोजचीच वेळ आहे फिरण्याची. रात्री सुमारे 10च्या सुमारास. हो अगं त्याचं काय आहे, आमचं रात्रीचं जेवण झालं ना
की आम्ही बाहेर फिरायला निघतो ना मोकळ्या हवेत शतपावलीसाठी, म्हणलं 5 मिनिटं इथं जाता जाता टेकावं. काय म्हणतेस, अजून बरीच रिव्हिजन व्हायची राहिली तुझी. कर हा कर. अगं आम्ही अगदी उभ्या उभीच आलो आहोत, निघतोच आहोत. चला हो. अगं पण तुला सांगते, परीक्षेला जायचं म्हणलं ना की असं नेहमी वाटतं बघ, आपला बराच अभ्यास व्हायचाय. तुला कशाला, अगदी आमच्या वेळी आम्हाला सुद्धा व्हायचं जायपर्यंत. आपला बराच अभ्यास व्हायचा राहिलाय आणि मग त्याच्यामुळे रडारड गोंधळ काही विचारू नकोस. हो की नाही हो? हा हो असं तुम्हाला वाटलं आणि ते खरंच घडलं. हो हा आलं लक्षात. म्हणूनच तुम्हाला 2दा मॅट्रिकला बसावं लागलं होतं. हसू नको तर काय कर. हे बघा माझं 8वीतला 3दा नापास झालेलं काढू नका हा, बजावून ठेवतीये. उगाच नाही नापास झाले मी काही. त्या वर्षी ऐन परीक्षेच्या वेळेस ताई माहेरपणासाठी आली होती, बांधपणासाठी माहेरी. दुसऱ्या वर्षी शाळेचा छप्पर कोसळलं. नाही तुमच्यासारखी खोटी करण्याची मुळीच मला सवय नाही, तशी काही नव्हते मी. हसा खुशाल हसा. माझा उणेपणा निघाला की तुम्हाला गुदगुलाच होतात. गप्पा बसा हो. ती काय म्हणते ते ऐकू दे. काय म्हणतेस ग? क्लास आमच्या वेळी कुठले आले ग क्लासेस? पण तू कोणता लावला होता यावर्षी? हा तो प्रभात रोडवरचा ना. छान. अभ्यास व्हायचा राहिलाय ना. अगं कर. पण क्लास वरनं मला एक गंमत आठवली. इकडे 1 मिनिटात सांगते ग, तेवढाच तुझ्या डोक्यावरचा ताण हलका होईल. नंतर वाच ग. तर आमच्या शाळेच्या गुरुजींनी असाच एक क्लास काढायचा ठरवला. माझ्यासारख्या निवडक मुली घेतल्या. हसू नका. माझ्यासारख्या निवडक मुली घेतल्या आणि सगळ्या शाळा संपल्यावर मुली जायच्या की ग गुरुजींच्या घरी झोपायला. हो पूर्वी अशीच आपुलकी होती. हा तो काय सांगतो, त्या रात्री आईच्या हातच्या पुरणपोळ्यात व ताव मारून गेले मग क्लासला मी. हो आणि तिथल्या तिथेच मागच्या मागे धाडून. कोणालाही लक्षात आलं नाही. मी थेट पहाटेच बघते तो काय आई मास्तरांना ओरडतीये. हो अगं अशी कुठे चालली आतमध्ये अभ्यासाला? अगे इकडे मी काय आणलंय बघ तुझ्यासाठी. आटवलेली बासुंदी मुद्दाम तुझ्यासाठी आणली आहे. घे ग वाटी. आता नको तर मग केव्हा? या वयात काही होत नाही, एवढीशी वाटी भरच आहे. घे. आवडली ना? आता बघ तर तरी येईल अभ्यासाला मस्तपैकी. अर्धी वाटीच राहिली. घे. हा बाई काय केलं मी फक्त तुझ्यासाठी बासून गेली आणि रडायलाच लागली चक्क तू. काय असं अभ्यास व्हायचा राहिला अखंड? बाई गो का? सकाळपासून नातेवाईकांची रीग लागली ऑल द बेस्ट द्यायला. काय कमाल झाली बाई. हाडलं होतं का? काय केलंस? गच्चीत जाऊन लपलीस? बरं केलं. गच्चीत पण आले ऑल द बेस्ट द्यायला. कमाल झाली बाई. वेळेचं काही भान नाही, काय नाही, कोणाला काही कळत नाही कोणाकडे जायचं आणि काय करायचं, कधी करायचं. झोप आली बासुंदीमुळे. बघ असं कर, आता झोपच. लवकर उठ कशी मस्त. आम्ही निघतो. अगो बाई 11:15 वाजले की ग. 5 मिनिटं आलो होतो बसायला तुला बासुंदी द्यायची, ऑल द बेस्ट द्यायचा. निघतो आपण. फक्त लोकांचं मनावर घेऊ नको. लोकांना काही भानत नसतं मुळे. खूप अभिनंदन. सगळी बक्षिसं वाटून झालेली आहेत सर्व मान्यवरांचं आणि आपल्या सगळ्यांचे आभार. आणि सर्व सहभागी कलाकारांचंच म्हणते मी, त्यांचंही सगळ्यांचं अभिनंदन. नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी पुणे.